महेश लांडगे. अध्यक्ष महोदय, आपण एक औद्योगिक नगरीचे प्रतिनिधी आहात म्हणून हा विषय फार गांभीर्याने आपण घेतला पाहिजे. मंत्री महोदय एकदम सकारात्मक उत्तर देत आहेत. नाशिक महापालिकेच्या संदर्भामध्ये आमच्या दोन्ही भगिनींनी आणि आता माझ्यानंतर योगेजी पण बोलतील. अध्यक्ष महोदय, नाशिकमध्ये जसा MIDCचा किंवा औद्योगिक क्षेत्राची समस्या आदरणीय आमच्या सहकार्याने सांगितल्या, तसे आपण स्वतः आणि मी सुद्धा ज्या याच्यातनं प्रतिनिधित्व करतो ती औद्योगिक नगरी आहे. मला आपल्याला सांगायला आता जसं मंत्री महोदयांनी सांगितलं, अमृतमध्ये सगळ्या महानगरपालिकेचे प्रकरण आहेत, पण आपल्या सुद्धा महानगरपालिकेचं प्रस्ताव त्याच्यामध्ये आहे. पण आत्तापर्यंत अमृतच्या या प्रस्तावासंदर्भामध्ये कधी विचार झालेला नाही. मंत्री महोदय, आदरणीय मंत्री महोदय, माझ्या शहरामध्ये एकूण 3,470 औद्योगिक वसाहत आहेत. वर्षाला जवळजवळ 320-325 कोटी रुपये महसूल आमच्या महापालिकेला मिळतो. 325 कोटी रुपये. आणि त्या मानानं आपण त्यांना सुविधा काय देतो? काहीच नाही. MIDC आणि महापालिका अशा दोन ऑथॉरिटी आहेत. MIDC आणि महापालिका. तर आता आमची जी महापालिका झाली सगळ्यात पहिली महापालिका आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या महापालिकेमध्ये ज्याही वेळेस आपण त्या ठिकाणच्या जसं ड्रेनेजच्या संदर्भात किंवा बाकीच्या व्यवस्था संदर्भात आपण बोललं जातो. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस ही MIDC झाली त्यावेळेस जो त्या MIDCचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये कुठलंही नियोजन केलं नव्हतं. अध्यक्ष महोदय, आत्ता त्या MIDC मध्ये आपल्याला माहिती आहे आपलं शहर म्हणजे एक मिनी इंडिया आहे, कॉस्मोपॉलिटन शहर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या राज्यातली लोक तिथं उद्योगधंद्यासाठी सुद्धा येतात आणि कामासाठी सुद्धा येतात. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अक्षरशः रस्त्यांना खड्डे आहेत, रस्त्यावर ड्रेनेज सोडलेला आहे, वड्या नाल्यांना पूर्णपणे त्यांचे ड्रेनेजचे हे येतात. विशेष म्हणजे जे सांडपाणी ETP तिथं बसवलं पाहिजे, आजपर्यंत ETP ही झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, ह्या ज्या आम्ही जे सांगतोय या सगळ्या त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या आहेत. अध्यक्ष महोदय, परवा चाकण MIDC मध्ये सगळ्या उद्योजकांनी आणि तिथल्या स्थानिक लोकांनी मिळून एक बैठक घेतली या रस्त्यांच्या आणि तिथल्या सुविधांसंदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय, त्यांना सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत. MIDC मध्ये आमच्याकडे MNC कंपन्या आहेत, चाकणमध्ये मल्टीनॅशनल कंपन्या, इतकी इन्व्हेस्टमेंट चाकणमध्ये झालेली आहे अध्यक्ष महोदय. आणि ही इन्व्हेस्टमेंट होत असताना त्या दर्जाच्या सुविधा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना मिळत नाहीये. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी काही जास्त बोलला नाही अध्यक्ष महोदय, पण हे जे रोज लोकांच्या ज्या काही समस्या येतात औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या असतील किंवा जे उद्योजक आहेत किंवा त्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्या आहेत, याच्या संदर्भामध्ये एकच पर्याय मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती राहील या निमित्तानं. मंत्री महोदय, आपण या निमित्तानं संबंधित विभागाच्या अथॉरिटी ज्या आहेत, MIDC असेल, PMRD असेल, आता चाकणमध्ये PMRD पण आहे आणि MIDC सुद्धा आहे आणि MEC सुद्धा आहे. अध्यक्ष महोदय, एक दिवस जर फॉल्ट झाला, लाईट एक दिवस जर गेली तर पूर्ण MNC कंपन्यांची लाईन बंद राहते. आणि अध्यक्ष महोदय, जे स्मॉल स्किलवाले आहेत, जे मोठ्या उद्योजकांवर अवलंबून आहेत, त्या सगळ्यांची या लाईट गेल्यामुळं किंवा या आपल्यापर्यंत कच्चा माल न आल्यामुळं अध्यक्ष महोदय, त्यांच्या जे स्मॉल स्किलवाले आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, जे छोट्या मशीन घालून शॉपमध्ये काम करतात, अध्यक्ष महोदय, ते सगळेजण आहेत ना कर्ज घेऊन आज व्यवसाय करतात अध्यक्ष महोदय तिथं. तर याच्याकरता माझी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या सगळ्या चर्चा आपण करतोय, आपण उत्तरही सकारात्मक दिले. अध्यक्ष महोदय, आपण मंत्री महोदयांना मी विनंती करतो, आपण स्वतः या सगळ्या अथॉरिटीज MIDC, PMRD, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नगर विकास, आपल्या ज्या अथॉरिटी याच्यामध्ये येतात, या सगळ्या अथॉरिटीजची आणि तिथल्या संबंधित असलेल्या लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर त्या परिसरातील असलेल्या ज्या काही औद्योगिक संघटना आहे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची अध्यक्ष महोदय आपण सुद्धा पुढाकार घ्यावा त्याच्यामध्ये आणि एक जॉईंट मीटिंग आपण लावणार का? अध्यक्ष महोदय, स्कोप बाहेरचा जरी प्रश्न असेल तरी अध्यक्ष महोदय प्रश्न मला माहिती आहे आणि जे सभासदांनी सांगितलेल्या समस्या त्या भागामध्ये खूप आहेत अध्यक्ष महोदय. तर त्यामुळे नगरविकास, पर्यावरण, त्याच्यामध्ये पर्यावरण पण येतं, उद्योग खातं, PMRD आपली आणि महानगरपालिका आणि तिथले इंडस्ट्रीचे जे काही त्यांची जी असोसिएशन आहे त्याचे काही सभासद
अशी संयुक्त बैठक आम्ही मुख्यमंत्री साहेबांना पण विनंती केलेली आहे. आम्ही त्यांच्या दालनामध्ये ही बैठक लावू.